समोरच आपण खूप सुंदर अशी 2 फुटामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती बघतोय। 2.5 रुपयामध्ये ही बाल गणेशाची खूप सुंदर अशी मूर्ती बघतोय। कधी शिवाजी महाराज की जय। तर आपल्याला गणपती बाप्पाला तर ही एक ट्रेंडिंग मूर्ती आहे। तसं मासा दिलेला आहे, खूप सुंदर असं त्याच्यावरती वर्क केलेलं आहे गणपतीच्या मूर्तीवरती। नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। गणपती बाप्पा मोरया। आज आपण आलेले आहेत मोरया कलानिकेतन शाळेला भेट देण्यासाठी डोंबिवली पूर्व इकडे। तुमच्या घरगुती गणपती बाप्पा बुक केला नसेल तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी होणार आहे। तर आपल्या इकडे पीओपी तसेच मातीच्याही मूर्त्या मिळतात आणि मुंबईमधली सगळ्यात मोठी चित्रशाळा आज आपण कव्हर करणार आहोत। असं मी का म्हणतोय, कारण त्यांच्याकडे हजारहून अधिक अशा गणपती बाप्पांच्या मूर्त्या तुम्हाला इकडे बघायला मिळतील। विविध प्रकारचे गणपतीचे रूप तुम्हाला बघायला मिळतील। आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। आणि हो, त्यांचा ॲड्रेस वगैरे मी तुम्हाला डिस्प्ले तसंच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे आणि कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आता आपण आलेलो डोंबिवली ईस्टला कल्याण ज्वेलर्स तुम्हाला दिसेल। डोंबिवली ईस्टला उतरल्यावर त्याच्याबरोबर समोरच आहे ना, इथे तुम्हाला मोरया कलानिकेतन म्हणून चित्रशाळा दिसेल। पत्ता आहे 10 नंबर 1 व 2 बेसमेंट, उपकार सोसायटी, रामनगर रोड, स्पार्टन जिमच्या समोर डोंबिवली पूर्व येथे। आणि अरविंद मडवी यांचा तुम्हाला समोर कॉन्टॅक्ट नंबर दिसेल आणि महेंद्र म्हणून दादा आहेत, त्या दोघांचाही कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिसेल। आणि इकडे आपण समोरच बघतोय खूप सुंदर अशा आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्त्या बघायला मिळतात आहे। ते कोळी लुक मध्ये खूप सुंदर अशी गणपती बाप्पांची मूर्ती बघतोय। वेगवेगळ्या आपण धोतरमध्ये किंवा त्यांना डायमंड वर्क आपण ते केलेलं आहे। आपण बघतोय खूप सुंदर असा डायमंड वर्क, मोरासोबत एक बाल गणेश आहे। तर सगळ्या प्रकारच्या आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्त्या इकडे बघायला मिळतात आहेत। खेकड्यावर बसलेली एक सुंदर अशी कोळी रूपात गणपती बाप्पाची मूर्ती आहे। पुढे आपण समोरच बघतोय खूप सुंदर अशी सजावट केलेली आहे आणि आपण खाली बघतोय सगळ्या साईज मध्ये तुम्हाला इथे गणपतीच्या मूर्त्या बघायला मिळतील। माती तसंच पीओपी अशा दोन्ही प्रकारामध्ये तुम्हाला इथे गणपतीच्या खूप सुंदर अशा मूर्त्या बघायला मिळतील। काही मूर्त्या नेकेड आहेत तर काही मूर्त्यांची सजावट अजून सुरू आहे। त्यांना कलर काम करण्याचं काम इकडे प्रत्येक कलाकार करतोय आणि खूप सुंदर अशा मूर्त्या आपण इकडे बघतोय। तर आता आपण आज जाऊया। तर समोरच आपण बघतोय मोरया कलानिकेतन आणि खूप सुंदर अशी गणपती बाप्पांची आपल्याला इथे मूर्ती बघायला मिळते आणि खूप मोठी चित्रशाळा आहे। डोंबिवलीतली सगळ्यात मोठी घरगुती गणपती बाप्पांची 1000 मूर्त्यांची चित्रशाळा आपल्याला इकडे बघायला मिळते। खूप युनिक पद्धतीमध्ये इकडे आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्त्या बघायला मिळणार आहेत। तर व्हिडिओवर शेवटपर्यंत नक्कीच राहा आणि आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर चला मित्रांनो, आता आपण शाडूच्या मूर्त्या बघतोय। खूप सुंदर अशा आपल्या इकडे शाडूच्या मूर्त्या बघायला मिळतात आहे। तर काही मूर्तीवरती आपण इकडे बघतोय डिझाईन वगैरे केलेले, खूप सुंदर असं त्यांनी खड्यांनी सजवलेली मूर्ती आहे। जास्त करून आपण शाडूच्या मातीमध्ये ह्यांच्याकडे 1.5 फुटापासून मूर्त्या सुरू आहेत शाडूच्या मातीमध्ये आपण इकडे बघतोय आणि खूप सुंदर असा गोल्डन कलर वगैरे मारलेला आहे। इकडे समोर आपण श्रीमंत दगडूशेठ बाप्पाची खूप सुंदर अशी मूर्ती बघतोय आणि मला तर खूप आवडलेली आहे। तुम्ही बघू शकता दोन्ही हातामध्ये त्याला शस्त्र दिलेले आहेत आणि खूप सुंदर अशी ही बाप्पाची मूर्ती आपल्याला इथे बघायला मिळते। तसं आपण इथे पुढे गेलो तर आपल्याला विविध प्रकारामध्ये किंवा बाल गणेशाच्या रूपामध्ये काही आपल्या मंडळींना मूर्ती पाहिजे असते। इकडे आपण चंद्रावर बसलेली खूप सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती बघतोय बाल गणेशाच्या रूपामध्ये। तसंच बाजूलाही आपण शंकराच्या रूपामध्ये ही बाल गणेशाची खूप सुंदर अशी मूर्ती बघतोय। काही लोक बाल गणेशाची मूर्ती आपल्या घरामध्ये स्थापन करतात गणपतीच्या वेळी। तर खूप सुंदर अशा आपल्याला बाप्पाचे इकडे रूप बघायला मिळतात आहेत। इथे एक सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला बघायला मिळते। मूषकावर स्वार झालेली गणपती बाप्पाची मातीची मूर्ती आपण इकडे बघतोय। खूप सुंदर अशी पिवळा पितांबर आहे, गुलाबी वस्त्र दिलेले आहे खूप सुंदर असं। तसंच फेटा घालून आपल्याला एक सुंदर अशी गणपती बाप्पाची इकडे मूर्ती बघायला मिळते। सुंदर असं रूप आपल्याला प्रत्येक मूर्तीमध्ये बघायला मिळते। तर आता आपण 1.5 फुटाच्या बघितल्या तर समोरच आपल्याला 2 फुटाची गणपती बाप्पाची मूर्ती शाडू मातीमध्ये बघायला मिळते। खूप सुंदर असं आपण बघतो, त्याच्यावरती डायमंड वर्क केलेलं आहे। खूप सुंदर अशी कलाकृती केलेली आहे। 2 फुटाची गणपती बाप्पाची मूर्ती तुम्हालाही घरी बसवायची असेल किंवा त्याच्यावरही तुम्हाला डायमंड वर्क करून घ्यायचं असेल तर इकडे उपलब्ध आहे। म्हणजे हे लोक पूर्ण करतात, तुम्हाला पाहिजे तशी मूर्ती बनवून देतात डायमंड वर्कमध्ये। कलर वगैरे खूप सुंदर असं आपण बघतोय। इथे आपण टिटवाळा रूपी खूप सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती बघतोय।
सुंदर अशी गोल्डन कलर एकदम वेगळा सुटून दिसतोय गणपतीवरती। वेगवेगळ्या प्रकारामध्ये वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्याला ते गणपती बाप्पाच्या मूर्त्या बघायला मिळतीलच। इथेही आपण खूप सुंदर अशा गणपती बाप्पाची रूपं बघतोय। 1.5 फुटामध्ये हे शाडू मातीच्या मूर्त्या आहेत खूप सुंदर अशा। इथे एक सुंदर अशी दगडूशेठची मूर्ती आहे, श्रीमंत दगडूशेठची मूर्ती आपण बघितली। खूप सुंदर अशा मूर्त्या आपल्याला इथे बघायला मिळतात। या बाप्पाच्या पायाखाली आपण अष्टविनायक बघतोय, अष्टविनायक आहेत। तर अष्टविनायकची मूर्ती वगैरे कोणाला पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही या कार्यशाळेला येऊन भेट देऊ शकता। खूप सुंदर अशा गणपती बाप्पाच्या मूर्त्या तुम्हाला इकडे दाखवतो आहे। बरं, जर काही आपल्या भाविकांच्या घरी 1 फुटाच्या मूर्त्या बसतात, पण त्यांच्याकडे 1 फुटाची मूर्ती ही POP मध्ये उपलब्ध आहे। इकडे आपण बघतोय खूप सुंदर अशा गणपती बाप्पांच्या POP मध्ये 1 फुटाच्या मूर्त्या मी तुम्हाला दाखवतो आहे। इकडे शंकराच्या रूपातही आपल्याला खूप सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती बघायला मिळते आहे। सिंहासनावर बसलेली खूप सुंदर अशी बाप्पाची मूर्ती। तसंच ह्या मूर्तीला आपण बघतोय फेटा वगैरे केलेला आहे, खूप सुंदर असं वर्क केलेलं आहे त्याच्यावरती। इकडे स्वामींच्या रूपामध्ये तुम्हाला 1 फुटामध्ये POP मध्ये मूर्ती बघायला मिळेल, खूप सुंदर अशी। खाली पण आपण बघितलं श्रीमंत दगडूशेठची मूर्ती आपल्याला इथे बघायला मिळते। खूप सुंदर असं डायमंड वर्क केलेलं आहे। त्याच्या बाजूला आपण इकडे बघतोय विठ्ठलाच्या रूपामध्ये नाम केलेलं आहे। मुकुटही खूप सुंदर असं सजवलेलं आहे। खूप सुंदर अशी मूर्ती आहे। ही पण 1 फुटामध्ये तुम्हाला POP मध्ये बघायला मिळेल। त्याच्याच बाजूला एक सुंदर अशी बाप्पाची मूर्ती। इकडे तुम्हाला 100हून 1000हून अधिक इकडे गणपती बाप्पाच्या मूर्त्या बघायला मिळते आणि सगळ्या मूर्त्यांमध्ये विविध प्रकारची रूपं बघायला मिळतील। काहीतरी युनिक असं नक्कीच आपल्या या कार्यशाळेमध्ये आपल्याला बघायला मिळतं। तर पुढे आपण आलेलो आहे, इकडे गणपती बाप्पा चंद्रावरती बसलेला आहे। ह्याही आपल्या मूर्त्या POPच्या असून या 1 फुटामध्ये तुम्हाला इथे बघायला मिळते। त्यांच्या घरामध्ये 1 फुटाचा गणपती बाप्पा बसवतात किंवा ते पहिलं वर्ष आहे त्यांचं, त्यांना 1 फुटाचा गणपती बाप्पा पाहिजे आहे, बालगणेशाच्या रूपामध्ये पाहिजे आहे, तर नक्कीच तुम्ही या चित्रशाळेला भेट देऊ शकतात। त्यांच्याकडे आपल्याला विविध प्रकारामध्ये बाल रूपामध्ये गणपती बाप्पाचं दर्शन आणि वेगवेगळं रूप बघायला मिळत आहे। सुंदर अशा गणपती बाप्पांच्या आपण इथे मूर्त्या बघतोय। समोरच आपल्याला POP मध्ये 1 फुटामध्ये साईबाबांची सुंदर अशी मूर्ती बघायला मिळते। साईबाबांच्या रूपामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती पाहिजे असेल ना तर नक्कीच तुम्ही मोरया कलानिकेतन या शाळेमध्ये या। एकच मूर्ती अवेलेबल आहे त्यांच्याकडे, तर लवकरात लवकर या आणि बुक करा। एक सुंदर अशी मूर्ती आपण बघतोय वासुदेवाच्या रूपामध्ये त्यांनी केलेली आहे। खूप सुंदर असं मोरपिसाचं मुकुट केलेलं आहे त्यांनी। खूप सुंदर असं वस्त्र घातलेली मूर्ती आणि आपण बघतोय खूप युनिक पद्धतीमध्ये आपल्याला सुंदर अशी मूर्ती बघायला मिळते आणि ही मूर्ती आहे POP मध्ये। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। तर आपल्याला गणपती बाप्पाचं रूप हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे। ही मूर्ती POP मध्ये 1.5 ते 2 फूट अशा 2 साईजमध्ये त्यांच्याकडे अवेलेबल आहे। खूप सुंदर असं आपण बघतोय काम केलेलं आहे गणपतीच्या वरती। आपण बघतोय त्याला सदरा घातलेला आहे, खूप सुंदर असा। त्याला हातामध्ये कडे घातलेले आहेत खूप सुंदर असे आणि महाराजांच्या रूपामध्ये गणपती बाप्पा विराजमान आहे। खूप सुंदर असं चंद्रकोरी त्याला लावलेलं आहे आणि पगडी वगैरे खूप सुंदर अशी घातलेली आहे आणि त्यांच्याकडे 2 आणि 1.5 अशा फुटामध्ये त्यांच्याकडे अवेलेबल आहे। इकडे आपण बघतोय खूप सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती उंदरावरती बसलेली आहे। खूप सुंदर असं हिला आपण बघतोय खड्यांनी डायमंड वर्क केलेलं आहे। खूप सुंदर अशी मूर्ती आहे आणि मूषकावर बसलेली आपल्याला बाप्पाची सुंदर मूर्ती बघायला मिळते। तर आता पुढे खूप सुंदर मूर्ती बघतो आहे। 1 टोन कलरमध्ये आपल्याला गणपती बाप्पाचं खूप सुंदर असं रूप बघायला मिळत आहे राखाडी याच्यामध्ये आणि खूप सुंदर असं डायमंड वर्क केलेलं आहे, म्हणजे अजूनच मूर्ती खूप उठून दिसते आहे। तर ह्याची काय हाईट आहे? 1.5 फूट। 1.5 फुटामध्ये आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती बघायला मिळते सुंदर अशी। तर समोरच आपल्याला खूप सुंदर अशी गणपती बाप्पाची बाजीराव पेशवेंच्या रूपामध्ये बसलेली बघायला मिळते। बाजीराव पेशवे का म्हणतात? कारण तिला पेशवाई असं लुक दिलेलं आहे। वरती आपण पगडी बघतोय खूप सुंदर अशी डायमंड वर्क, सोंडेवर तसं हाताला वगैरे डायमंड वर्क केलेलं आहे खूप सुंदर असं। आणि ही एक मूर्ती आपल्याला इकडे बघायला मिळते। सगळ्यात युनिक अशा मूर्त्या आहेत, सगळ्याच युनिक आहेत, पण ज्या मेन आहेत त्याच मी आता इथे कव्हर करतोय। बाकीच्या तुम्हाला मूर्त्या गाण्यांमध्ये म्हणजे व्हिडिओ पुढे बघायलाच मिळेल। आणि समोरच आपण बघतोय मित्रांनो कस्टमरच्या डिमांडवरती इकडे
आपल्याला तिरुपती बालाजीची सुंदर अशी प्रतिरूप गणपती बाप्पाच्या ह्याच्यामध्ये आपल्याला मूर्ती बघायला मिळते. खूप सुंदर अशी 1.5 फुटामध्ये पीओपीची मूर्ती असणार आहे. समोरच बघतो नाम आहे खूप सुंदर असं केलेलं. डोळ्यामधचं तुम्ही काम बघतात खूप सुंदर असं केलं. तसं डायमंड वर्क सोंडेवरचा पट्टा तुम्ही बघू शकता. प्रत्येक काम हे डिटेलिंगमध्ये प्रत्येक कलाकाराने केलेलं आहे. जर तुम्हाला तिरुपतीच्या रूपामध्ये गणपती बाप्पा पाहिजे असेल तर नक्कीच इकडे तुम्हाला मिळून जाईल. 1.5 फुटाची गणपती बाप्पाची मूर्ती आपण समोर बघतोय. तर मित्रांनो समोरच आपण बघतोय बाल रूपात श्रीकृष्णाच्या रूपामध्ये आपल्याला गणपती बाप्पाचं खूप सुंदर असं दर्शन होत आहे. खूप सुंदर असं कलर आहे. डोळ्याची आखणी आपण बघू शकतो. तसंच बॉडी कलर आणि सोंडेवरचा पट्टा पूर्ण डायमंड वर्क आपण बघू शकतो. आणि सोबत आपल्याला इकडे गाय बघायला मिळते छोटी अशी. खूप सुंदर अशी मूर्ती आहे आणि ही मूर्ती पीओपी मध्ये आहे. 2 फुटामध्ये ही मूर्ती तुम्हाला बघायला मिळेल खूप सुंदर अशी. तर ही मूर्ती आवडली असेल ना तर लवकरात लवकर आणि बुक करा. तसंच आपण पुढे 2 फुटामध्ये खूप सुंदर असा गणपती बाप्पाची मूर्ती बघतो आहे. मोरासोबत तुम्हाला इथे गणपती बाप्पाची मूर्ती बघायला मिळते. आणि इकडे धोतर नेसवलेलं आहे खूप सुंदर असं. डायमंड वर्क केलेलं आहे गणपती बाप्पाला सुंदर असं. नाम बघू शकतात. डोळ्याची आखणी बघू शकतात. खूप सुंदर असं काम केलेलं आहे. आणि 2 फुटामध्ये आपला गणपती बाप्पा इकडे दिसतोय. सोबत मोरही आहे. जर तुम्हाला ही मूर्ती आवडली ना तर नक्कीच तुम्ही भेट द्या. चला पुढे आपण आलेलो आहे. इथेही आपल्याला बाल रूपात श्री गणपती बाप्पाची मूर्ती बघायला मिळते आहे. 1 टोन कलरमध्ये जर तुम्हाला मूर्ती पाहिजे असेल ना तर तीही इकडे अवेलेबल आहे. खूप सुंदर असं वर्क केलेलं आहे. सफेद धोतर आहे. खूप सुंदर असे दागिने त्यांनी डिझाईन हे केले आहेत. खड्याने डायमंड वर्क केलेलं आहे. खूप सुंदर असं फेटा घातलेला आहे. आणि फेट्यामध्ये ते आपण बघू शकतो राधा आणि कृष्ण आपल्याला बघायला मिळतात. तसंच समोर वरती त्यांनी मोरपीस लावलेलं आहे. खूप सुंदर असं काम केलेलं आहे. तर ही एक मूर्ती खूप युनिक आहे यांच्याकडे. कस्टमरच्या डिमांड होती आणि आपण इकडे समोरच बघतोय इकडे जय मल्हार. जय मल्हारच्या रूपामध्ये ते आपल्याला गणपती बाप्पाची खूप सुरेख अशी मूर्ती बघायला मिळते आहे. आणि ही मूर्ती पीओपीच्या ह्याच्यामध्ये आहे. तसंच आपण इकडे बघतोय हिच्यावरही काम केलेलं आहे. धोतर घातलेलं आहे. खूप सुंदर असं वर्क केलेलं आहे. डायमंड वर्क वरती खूप सुंदर अशी पगडी घातलेली आहे. मल्हाराच्या रूपामध्ये आपल्याला गणपती बाप्पाचं दर्शन होतं खूप सुंदर असं. तर मित्रांनो कस्टमरची डिमांड आणि यावर्षी तर ट्रेंडिंग गणपती बाप्पा आपण बघतोय समोरच. तुम्ही बघू शकतात त्याच्या हाताला किती टॅग लागलेले आहेत. म्हणजे खूप डिमांडिंगमध्ये हा गणपती बाप्पा आहे. खूप सुंदर असा फेटा घातलेला आहे आणि सफेद कलरचा फेटा त्यासोबत सफेद कलरचं धोतर त्याला दिलेलं आहे. खूप सुंदर असं त्याच्यावरती डायमंड वर्क केलेलं आहे आपण बघतोय. खूप सुंदर असा चेहरा हसरा चेहरा आणि डोळ्याचं काम बघतोय आहे. खूप सुंदर असं कलर आहे बॉडी कलर. तर ह्या वर्षीची मोस्ट डिमांडिंग मूर्ती आहे. आपण बघू शकतो की किती बुकिंग आलेले आहेत त्या मूर्तीला. तर ही मूर्ती तुम्हाला आवडली असेल ना तर तुम्ही नक्कीच बुक करू शकता. तर मित्रांनो समोरच आपण बघतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपामध्ये खूप सुंदर अशी आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती बघायला मिळते आहे. खूप सुंदर असा फेटा घातलेला आहे. त्याच्यावरती मस्त खूप सुंदर असं वर्क केलेलं आहे. कपड्याचं वर्क केलेलं आहे. हातामध्ये कडे दाखवलेले आहेत. आणि जर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपामध्ये गणपती बाप्पा आणायचा असेल तर 2 फुटामध्ये पीओपीमध्ये इथे अवेलेबल आहे. तर मित्रांनो कस्टमरच्या डिमांडवरती आपल्याला श्रीमंत दगडूशेठची मूर्ती बघायला मिळेल. पीओपीमध्ये तुम्हाला 1 फूट ते 3 फुटापर्यंत गणपती बाप्पांची मूर्ती वेगवेगळ्या रूपामध्ये म्हणजे डायमंड मार्क वेगळा किंवा त्याचा आपण धोतर बघतोय धोतरही तुम्हाला कस्टमाइज करून मिळेल. तुम्हाला पाहिजे तसं कस्टमरच्या डिमांडिंगवरती आपल्याला इकडे दगडूशेठ बाप्पाची खूप सुंदर अशी मूर्ती बघायला मिळते आहे. आणि खूप सारे बुकिंग्स आहेत. तर ही पण कस्टमरच्या डिमांडिंगवर आहे यावर्षी. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. खूप सुंदर असं काम केलेलं आपण बघतोय. खूप सुंदर असं मुकुडाचं काम केलेलं आहे. सोंडेवरचा पट्टा बघतोय. कानावरती पण आपण खूप सुंदर असं डायमंड वर्क केलेलं आपल्याला बघायला मिळत आहे. खूप सुंदर असे हार घातलेले आहेत गणपती बाप्पाला. तर ही एक ट्रेंडिंग मूर्ती आहे. तर समोरच आपण बघतोय तेजुकाय रूपामध्ये असलेली फेसिंग ही तेजुकायाच्या राजाच्या रूपामध्ये असलेली आपण गणपती बाप्पाची सुंदर अशी 1.5 फुटामध्ये पीओपीमध्ये आपण गणपतीची मूर्ती बघतो आहे. तिच्यावर खूप सुंदर असं डायमंड वर्क केलेलं आहे आणि पितांबर पिवळा आहे. खूप सुंदर असं आपण बघतोय. सोंडीवरती डायमंड वर्क केलेलं आहे. डोळ्यांचं काम बघतोय. नाम बघतोय. खूप सुंदर असं नाम काढलेलं आहे आणि मुकुटावरही सुंदर असं डायमंड वर्क केलेलं आहे. 1.5 फुटामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती त्यांच्याकडे अवेलेबल आहे. खूप सुंदर अशी आहे. पीओपीमध्ये आहेत. पायाखाली आपण मूषक बघतो आहे. तर ही मूर्ती आवडली असेल ना तर पटापट येऊन बुक करा.
आणि चित्रशाळेला भेट द्या. तर समोरच आपण बघतोय नवसाला पावणारा लालबागच्या राजाची प्रतिरूप आपल्याला गणपतीची मूर्ती बघायला मिळते. 2 फूट ते 2.5 फूटमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. प्रभावळ पाहिजे तर प्रभावळमध्येही तुम्हाला इकडे राजाची मूर्ती अवेलेबल आहे. वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये तुम्हाला मूर्ती बघायला मिळेल. म्हणजे त्याच्यावरती आपण बघतो इकडे खूप सुंदर असं धोतर घातलेलं आहे. कस्टमाइज धोतर करून मिळेल तुम्हाला पाहिजे तसं. डायमंड वर्कही करून मिळेल. खूप सुंदर असं डायमंड वर्क केलेलं आहे आपण बघतोय मूर्तीवरती. खूप सुंदर असं डोळ्यांचं काम आपण बघतोय. आणि 2 फुटामध्ये आपल्याला समोरच राजाचं दर्शन होत आहे. 2 ते 2.5 फूटमध्ये तुम्हाला 2 POP मध्ये राजाची मूर्ती बघायला मिळेल. खूप सुंदर अशी मूर्ती आपण समोर बघतोय. तर समोरच आपल्याला साईबाबांच्या रूपामध्ये गणपती बाप्पाची सुंदर अशी 2 फुटामध्ये POP मध्ये असलेली POP मातीमध्ये असलेली आपल्याला मूर्ती बघायला मिळते आहे. खूप सुंदर अशी आपण मूर्ती बघतोय साईबाबांची आणि खूप सुंदर असं काम केलेलं आहे. ही मूर्ती अवेलेबल आहे. जर तुम्हाला साईबाबांच्या रूपामध्ये मूर्ती घ्यायची असेल ना तर ही मूर्ती तुम्ही एक ऑप्शन किंवा बुक करू शकतात लवकरात लवकर. समोरच आपण बघतोय खूप सुंदर अशी गणपती बाप्पांची मूर्ती. गळ्यामध्ये आपण बघतोय माशाचं लॉकेट आहे खूप सुंदर असं. आणि कोळी रूपामध्ये आपल्याला कोळ्यांच्या रूपामध्ये आपल्याला गणपती बाप्पाचं दर्शन आपल्याला इकडे होत आहे. खूप सुंदर अशी मूर्ती आपण इकडे बघतोय. आणि बोटीवरती बसलेली आहे. सोबत मूषकही आहे. आणि मित्रांनो पायाखाली आपण बघतोय मासा दिलेला आहे. खूप सुंदर असं त्याच्यावरती वर्क केलेलं आहे गणपतीच्या मूर्तीवरती. 2 फूट गणपतीची मूर्ती POP मध्ये तुम्हाला इकडे बघायला मिळेल. आणि हा एकच पीस आहे त्यांच्याकडे. तर लवकरात लवकर अजून कोणी बुक केलेला नाही आहे. तर तुम्हाला यावर्षी गणपती बाप्पाला कोळी रूपात आणायचं असेल, सोबत बोट पण आहे आणि मूषक पण आहे. तर खूप सुंदर अशी मूर्ती बघायला मिळते. तर लवकरात लवकर येऊन तुम्ही बुकिंग करू शकता. खूप सुंदर अशी मूर्ती. समोरच आपण खूप सुंदर अशी 2 फुटामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती बघतोय. 2.5 फूट पण अवेलेबल आहे. आणि POP मध्ये ही गणपती बाप्पाची मूर्ती बघायला मिळेल. 5 फुटामध्येही तुम्हाला ही मूर्ती बघायला मिळेल. 2 फूट ते 5 फूट POP मध्ये तुम्हाला गणपती बाप्पाची खूप सुंदर अशी मूर्ती बघायला मिळेल. सुरेख अशी मूर्ती आहे आणि मोस्ट डिमांडिंग आहे. यावरची कस्टमरच्या डिमांडवर ते मूर्त्या बनवत आहेत. तर खूप सुंदर असं पुन्हा एकदा बघतोय आपण मुकुटालाही डायमंड वर्क केलेलं आहे. सोंडेला एक सुंदर असं डायमंड वर्क केलेलं आहे. बॉडी टोन एकदम खूप सुंदर असा आहे. डोळे आपण बघतोय डोळ्याची आखरी खूप सुंदर अशी केलेली आहे. ही एक सुंदर अशी मूर्ती ह्यांच्याकडे नवीन ट्रेंडिंगला आहे. तर तुम्हाला बुक करायची असेल तर 2 फूट ते 5 फुटापर्यंत ही मूर्ती त्यांच्याकडे अवेलेबल आहे बुकिंगसाठी. तर समोरच आपण लंबोदर पॅटर्नमध्ये खूप सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती 1 टोन कलरमध्ये इथे बघतोय. खूप सुंदर असं वर्क केलेलं आहे त्याच्यावरती. पुन्हा एकदा डायमंड वर्क आणि त्याच्या डोळ्याची आखणी वगैरे बघतो आहे. जर तुम्हाला 1 टोन कलरमध्ये मूर्ती नको असेल किंवा तुम्हाला बॉडी कलर पाहिजे असेल तर तोही ऑप्शन त्यांनी दिलेला आहे. इकडे बॉडी कलरमध्येही आपण लंबोदरची खूप सुंदर अशी मूर्ती बघतोय गणपती बाप्पाची. त्यांनी ह्या रूपाला लंबोदर असं नाव दिलेलं आहे. तर ही एक सुंदर अशी मूर्ती आपल्याला बॉडी कलरमध्ये बघायला मिळते. आपण खूप सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती बघतोय. आणि आपल्याला इथे माऊलीच्या रूपामध्ये खूप सुंदर अशी विठ्ठलाचं नाम आपण बघतोय या गणपती बाप्पाच्या मस्तकी आहे. आणि खूप सुंदर असं मुकुटावरती डायमंड वर्क केलेलं आहे. तसंच सोंडेवरती खूप सुंदर असे हार आणि वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये तुम्हाला ही गणपती बाप्पाची मूर्ती कस्टमाइज करून मिळेल. म्हणजेच तुम्हाला धोतर पाहिजे असेल किंवा डायमंड वर्क वेगळं पाहिजे असेल तर तेही तुम्हाला करून मिळेल. आणि खूप सुंदर अशी बाप्पाची मूर्ती POP मध्ये इथे उपलब्ध आहे. समोरच आपण त्रिशूळ घेऊन खूप सुंदर अशी बाप्पाची मूर्ती बघतो आहे. मोस्ट डिमांडिंग आणि कस्टमरच्या आवडीनुसार यावर्षी खूप सुंदरशी गणपती बाप्पाची रूपं मोरया कलानिकेतन या चित्रशाळेने आणलेली आहे ग्राहकांच्या समोर. खूप सुंदर अशी बाप्पाची मूर्ती आपण 2.5 फुटामध्ये POP मध्ये तुम्हाला मूर्ती बघायला मिळते. खूप सुंदर असं त्याच्यावरती धोतराचं काम केलेलं आहे. तसंच आपण इकडे समोर बघतोय त्याच्यावरती डायमंड वर्कही केलेलं आहे. तुम्हाला पाहिजे तसं प्रत्येक मूर्तीवरती कस्टमाइज असं डायमंड वर्क किंवा धोतर वगैरे घालून मिळेल. पेटा वगैरे घालून मिळेल. पगडी पाहिजे असेल तर पगडीही मिळेल. खूप सुंदर अशी मूर्ती ही 2.5 फुटामध्ये आपण बघतोय. आणि डिमांडिंग आहे कस्टमरचे आपण बघतोय. तिला किती टॅग लागलेले आहेत, बुकिंग खूप आहे. तर तुम्हालाही मंडळासाठी किंवा घरासाठी पाहिजे असेल ना तर ही मूर्ती तुम्ही घेऊ शकता. समोरच आपण लालबागचा राजा 2.5 फुटामध्ये मूर्ती बघतोय. डायमंड वर्क केलेलं आहे खूप सुंदर असं. आणि POP मध्ये ही मूर्ती अवेलेबल आहे त्यांच्याकडे. मोस्ट डिमांडिंग कस्टमरच्या
डिमांडनुसार त्यांनी यावर्षी मूर्त्या आणलेल्या आहेत खूप सुंदर अशा. बॉडी कलर तुम्ही बघू शकतात आणि राजावरती आपण बघतो खूप सुंदर असं डायमंड वर्क केलेलं आहे. सोनपट्टा बघू शकतात, हाताचे बाजूबंद वगैरे बघू शकतात, गळ्यातला हार बघू शकतो आपण. खूप सुंदर असं वर्क केलेलं आहे. प्रत्येक कलाकाराने त्यांची कला आपल्या गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती सादर केलेली आहे खूप सुंदर अशी. तर समोरच आपण बघतोय 3 फुटामध्ये यावर्षी ट्रेंडिंगमध्ये असलेली गणपती बाप्पाची मूर्ती तुम्हाला इथे बघायला मिळते. खूप सुंदर असं त्यांनी डायमंड वर्क केलेलं आहे. खूप सुंदर असा बॉडीचा कलर तुम्ही बघू शकता, एकदम टोन वेगळी आहे खूप सुंदर अशी. गळ्यामध्येही बघतोय आपण डायमंड वर्क, तसं हातावर, तसंच आपण इकडे धोतर बघतोय खूप वेगळ्या कलरमध्ये म्हणजे आपल्याला बघायला मिळतो आहे. मोस्ट ट्रेंडिंगमध्ये आहे म्हणूनच आपण या गणपती बाप्पाच्या हातामध्ये खूप सारे टॅग बघतोय. तर मंडळामध्ये 3 फुटाची मूर्ती तुम्हाला पाहिजे असेल तर याही मूर्तीचा तुम्ही विचार करू शकतात. खूप सुंदर अशी बाप्पाची रूपं आपल्याला इथे बघायला मिळतात आहे. तसंच बाजूला आपण बघतोय मोस्ट डिमांडिंगमध्ये परत एकदा दगडूशेठ गणपती बाप्पाची मूर्ती 3 फुटामध्ये POP मध्ये तुम्हाला इथे बघायला मिळते POP मध्ये. तर ही एक मोस्ट डिमांडिंग मूर्ती आहे आपल्या सोसायटीमध्ये किंवा 3 फुटा तुम्हाला घरी बसवायचं असेल गणपती बाप्पा तर नक्कीच तुम्ही विचार करू शकता. खूप सुंदर असं इकडे आपल्याला गणपती बाप्पाची विविध रूपं बघायला मिळतात आहेत. तर आता आपण 3 फुटाच्या गणपती बाप्पाच्या मूर्त्या बघितल्या. आता ही जी मूर्ती बघतोय ही 4 फुटाची गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला बघायला मिळते. यांच्याकडे 4, 5, 6, 7 फुटापर्यंत गणपती बाप्पांच्या मूर्त्या अवेलेबल आहे. तुम्ही कॉन्टॅक्ट करा तर तुम्हाला पूर्ण डिटेल ते देतील. खूप सुंदर असं डायमंड वर्क केलेलं आहे. पुन्हा एकदा आपण खूप सुंदर असं रूप बघतोय गणपती बाप्पाचं. खूप सुंदर अशी गालावर आपण खळी बघतोय गणपती बाप्पाच्या आणि 4 फुटाची गणपती बाप्पाची ही मूर्ती आपल्याला इकडे बघायला मिळते आहे. सफेद धोतर घातलेलं आहे. पुन्हा एकदा आपण बघतोय बॉडी टोन खूप सुंदर असा आहे, कलर दिलेला आहे बॉडीला आणि हातामध्ये कडे वगैरे आहेत. मुकुट खूप सुंदर आहे आणि नक्कीच तुम्ही मंडळासाठी 4 फुटाची गणपती बाप्पाची मूर्ती बघत असाल तर आपल्याला हा एक ऑप्शन आहे. पाटाखाली आपण इकडे खूप सुंदर असं मूषक दिलेलं आहे मोदक घेऊन. आणि जर तुम्हाला ही मूर्ती आवडली असेल तर नक्कीच तुम्ही येऊन बुक करू शकता. खूप सुंदर अशी मूर्ती आहे.
चला मित्रांनो, आता निघायची वेळ झालेली आहे। आज आपण डोंबिवली ईस्ट येथील मोरया कला निकेतन ही कार्यशाळा कव्हर केली। गेल्या वर्षी आपण त्यांची कार्यशाळा कव्हर केलेली आणि त्यालाही तुम्ही उत्तम असा प्रतिसाद दिलात। यांच्याकडे 1000हून अधिक गणपती बाप्पाच्या विविध मूर्त्या आणि विविध रूप तुम्हाला इथे बघायला मिळतील। 1 फूट ते 7 फुटापर्यंत त्यांच्याकडे गणपती बाप्पाच्या मूर्त्या अवेलेबल आहेत। आणि मित्रांनो, व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मी तुम्हाला भेटीन पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया।